हाय, गुड मॉर्निंग. मी नयन. त्या दिवसाची सुरुवात झाली एक कप चहा पिऊन. त्याच्यानंतर थोडे भांडे होते तर ते पण मी घासून घेतले आणि आरासाठी लगेच खिचडी भात बनवून घेतला. आणि मी आज ह्यांना फक्त मसाले भातच बनवणार होते सकाळी नाश्त्यासाठी, कारण की आज आमच्याकडे होत्या नवरात्रीमधल्या सुवासिनींचा कार्यक्रम. तर त्याच्यानंतर मग मी गॅसवरती कुकर ठेवला, त्याच्यात कांदा, टमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ते सगळं ॲड करून घेतलं आणि मग बटाटा आणि वाटाणा पण ॲड करून घेतला. ते सगळं होईपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि गरम पाणीही व्हायला ठेवलं, कारण की मी मसाले भातमध्ये नेहमी गरम पाणी करूनच टाकते, मग छान लागतो भात. आणि तोपर्यंत भात झाल्यानंतर मला लगेच दुपारच्या जेवणाची तयारी करायची होती, कारण की सगळ्या सुवासिनी 1 वाजता येणार होत्या. तर आणि किचन पण क्लीन करायचं होतं. हे जेवण बनवलं ते उपवासाचं जेवण असतं, ते असं एकत्र चालत नाही बनवलेलं. त्यामुळे मग सगळं मी काय पटपट काम करून घेतलं आणि लगेच माझा भात पण शिजायला ठेवला. त्याच्यात मी बिर्याणी मसाला आणि आमचा जो काही घरचा मसाला होता तो पण मी त्याच्यात ॲड केला आणि 5 मिनटं परतून घेतलं. मीठ टाकलं, पाणी टाकलं आणि तांदूळही त्याच्यामध्ये टाकले. हे बघा कसं झालं आहे माझा भात, कमेंट करून सांगा. आणि लगेच मग किचन वगैरे क्लीन करून घेतला. त्याच्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले आणि इकडे बटाटे शिजायला ठेवले होते आणि लगेच पातेल्यात पाणीही घेतलं, कारण की आम्हाला भगरचा भात बनवायचा होता. आणि मिरची पण निवडून घेतल्या, बटाटे पण साल काढून घेतली. आणि हा सुवासिनींचा कार्यक्रम आपण का करतो, तर सुवासिनी म्हणजे नवदुर्गेचे रूपच असतात आणि त्यांच्याकडनं आपल्याला आशीर्वाद घेणे आणि सर्वोच्च स्त्री शक्तीचा सन्मान करणे हा याचा मागचा उद्देश असतो. तर ही बघा शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे. तर ह्या उपवासामध्येही अशीच बनवावी लागते. आणि आणि मग खिचडी पण बनवणार होते, तर मी खिचडी पण बनवायला घेतली आणि मला आवरायचं पण होतं, पण त्याच्या आधी थोडे भांडे पडले होते तर ते मी भांडे पण घासून घेतले. आणि आता हे बघा मी तुम्हाला कशी झाली आहे खिचडी ते दाखवते आहे. छान परतून घेतली, थोडी खाली लागत होती ती करपत होती, पण मग मी तरी पण पटपट हलवून घेतलं आणि करून घेतली. आणि हे बघा आमटी पण छान मस्त उकळली होती, म्हणजे ह्याला जास्त उकळायची नसते, पण तशीच. थोडे रिलेटिव्स पण यायला सुरुवात झाली होती आमचे आणि मी काहीतरी असं आवडलं होतं, पण नंतर ते गळ्यातलं मला खूपच जास्त वाटत होतं ऑड, तर मी ते काढून टाकलं. आरवने पण मस्त व्हाईट ड्रेस घातला होता आणि बाहेर यांची परत मस्ती सुरू झाली आहे. आणि हा बघा गाडी चालवतो आहे कसं. तर लगेच ते मी आले आतमध्ये आणि देवाला नैवेद्य ठेवला. आमचा घट पण खूप छान आलेला आहे आणि नैवेद्य बघा काय काय ठेवलं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्या सुवासिनींना जेवण दिलं, त्यांचं ओटी भरली आणि सगळं झाल्यानंतर मग मी मध्येच असा माझा छोटासा व्हिडिओ काढत होते. आणि परत मग आले किचनमध्ये संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला. तर मला बनवायची होती मेथीची भाजी आणि मी निवडून घेतली.